ओम नमो भगवते वासुदेवाय. सार्थ सुबोध ज्ञानेश्वरी. लेखन आणि वाचन सौ मनीषा भास्कर अभ्यंकर, महाराष्ट्र, मिरज 416410. अध्याय दुसरा. सांख्ययोग. अर्जुनाचा संक्षिप्तपणे आपलं म्हणणं मांडणं. भाग चौथा. ओव्या आहेत 45 ते 49. अर्जुनाने श्रीकृष्णांना द्रोणांचे महात्म्य सांगितले. आपल्या गुरुजनांवर बाण मारणे कसे अनुचित आहे ते स्पष्ट केले. आता तो आपला निर्णय श्रीकृष्णांना सांगत आहे. ऐसे हे रणी वधावे, मग आपण राज्यसुख भोगावे, ते मनानये आघवे जीवितेसी. अशा यांना समरांगणी मारावे आणि मग आपण राज्यसुखाचा उपभोग घ्यावा, ही गोष्ट अंतःकरणापासून मनात येत नाही. हे येणे माने दुर्भर, जे याही हुनी भोग सधर, ते असतू येथवर भिक्षा मागता भली. द्रोणाचार्यांच्या सारख्यांना मारावे तेव्हा आपण राज्यसुख भोगावे, अशा प्रकारे राज्यसुख भोगणे हे दुर्घट आहे. आता राज्यसुख भोगणेच काय, पण ह्याहूनही अधिक श्रेष्ठ इंद्रपदाधिक भोग मिळाले तरी आम्हाला ते द्रोणाचार्यांच्या सारख्यांची हत्या करू नकोत. यापेक्षा भीक मागितलेली बरी. ना तरी देश त्यागे जाईजे, का गिरी कंदर सेविजे, परी शस्त्र आता न धरिजे इयंबरी. अथवा देशत्याग करून जावे किंवा गिरीकंदरांचा आश्रय करावा, पण यांच्यावर आता शस्त्र धरू नये. देवा नव निशती शरी, वावरोनी यांच्या जिव्हारी, भोग गिवसावे रुधिरी बुडालेजे. देवा नवीन धार लावलेल्या बाणांनी यांच्या मर्मस्थानावर प्रहार करून मग मेलेल्यांच्या रक्तात बुडालेले जे भोग म्हणजेच राजसुखे शोधावयाचे, ते काढून काय की जती, लिप्त केवी सेवी जती, मज नये हे उपपत्ती याची लागी. ते मिळवून तरी काय करायचे आहेत, रक्ताने भरलेल्या त्या भोगांचे सेवन तरी कसे करावे, याच करता हा तुझा युक्तिवाद मला पसंत नाही. अर्जुनाने श्रीकृष्णांना आपल्या गुरूंचे महात्म्य सांगितले. त्यांच्यावर बाण चालवणे कसे अयोग्य आहे ते सांगितले. आता अशा परिस्थितीत निर्णय तरी काय घ्यायचा असा त्याला प्रश्न पडलेला आहे. पण या युद्धात गुरुजनांची आहुती देण्यापेक्षा युद्ध न करणे चांगले असा त्याच्या मनाचा निर्णय झालेला आहे. गुरुजनांना ठार मारून राज्यसुख भोगण्याची कल्पना सुद्धा त्याच्या मनाला शिवत नाही. त्यापेक्षा भिक्षा मागता भली, भिक्षा मागून निर्वाह करणे उत्तम. देशत्याग करून गिरीकंदरांच्या आश्रयाने राहावे असे त्याला वाटू लागलं. धृतराष्ट्राने पेरलेल्या बीजाचा विशाल वटवृक्ष अर्जुनाच्या मनात फोफावलाय. भोग गिवसावे रुधिरी बुडालेजे, त्यांच्या रक्ताने माखलेले भोग भोगण्याची त्याची मनापासून इच्छा नाही. मागच्या अध्यायात सरसकट सर्वच कौरवांविषयी दया उत्पन्न होऊन त्यांच्या मृत्यूने शोक होईल असं आपण जे म्हटलं ते आपली चूक झाली हे लक्षात घेऊन आता अर्जुन फक्त गुरु द्रोण आणि पितामह भीष्म यांचा वध करणे कसे अयोग्य आहे ते श्रीकृष्णांना सांगत आहे व आपली भूमिका त्याने नेमकेपणे मांडलेली आहे. अर्जुनाच्या शंकेचं स्वरूप. अर्जुनाच्या शंकेचं स्वरूप द्विविध प्रकारचं आहे. स्वधर्माप्रमाणे युद्ध करावं तर गुरुजनांवर शस्त्र उगारावं लागतं, तेव्हा गुरुजनांचा वध करणे योग्य की युद्ध न करणे योग्य, हे झाले त्याच्या प्रश्नाचं बाह्यांग. दुसरे त्याच्या शंकेचे कारण म्हणजे स्वधर्म पालन करावा तर गुरुजनांच्या वधाचे पाप लागून मोक्ष अंतरतो व गुरुजनांचा वध करावा लागू नये म्हणून युद्ध न करावे तर स्वधर्म त्यागाचा दोष लागतो. हे या प्रश्नाचं झालं अंतरंग स्वरूप. अशा परिस्थितीत आपले कर्तव्य नेमके कोणते आहे, कसे वागले म्हणजे पापाची भीती राहणार नाही, हे त्याला त्या समयी कळत नव्हतं. भीष्म व द्रोणांसारख्या गुरुजनांचा वध करणं योग्य आहे का, त्या कर्माचं पाप तर आपल्याला लागणार नाही ना, ही त्याची शंका होती. शस्त्रसन्यास घेतला तर स्वधर्म त्यागाचा दोष लागत होता, भिक्षावृत्तीचा दैन्य स्वीकारावं लागत होतं, पण पारलौकिक हित होणार होतं. तर स्वधर्म पालनाच्या मार्गाने गेल्यास इहलोकातील राज्यलाभ होणार होता, रक्ताळलेले भोग भोगताना होणारा पश्चाताप आणि गुरुवधामुळे लागणारं पाप हे भोगावं लागणार होतं. एक धरलं तर एक सुटते अशी त्याची अवस्था झाली होती. शेवटी गुरुजनांच्या वधाचे पाप घेण्यापेक्षा स्वधर्म त्याग करणे बरे असा त्याच्या मनाने त्याला कौल दिला होता.
द्रोणाचार्यांचं अधपतित ब्राह्मणत्व. अर्जुनाने युद्ध न करण्यामागे आपली भूमिका स्पष्ट करताना म्हटलं होतं की शत्रू पक्षामध्ये भीष्म, द्रोण वगैरे गुरुजन आहेत, तेव्हा मी त्यांच्यावर शस्त्र कसे उगारू? हा अधर्म आहे. ज्ञानदेवांनी द्रोणाचार्यांचं सकल गुणांचा निधी व विद्येचा सागर अशा अनेक विशेषणांनी त्यांनी द्रोणाचार्यांना गौरवलेलं आहे. विचार केला तर महाभारतात द्रोणाचार्यांचं ब्राह्मण्य हे अधपतित झालेलं दिसतं. समाजाची गरज म्हणून निर्माण झालेली चातुर्वर्ण व्यवस्था महाभारत काळातच गुणकर्मानुसार न राहता जन्माप्रमाणे होऊन जाती संस्थेत रूपांतर झाली होती. सर्व क्षत्रिय समाजाचे धनुर्वेदाचे गुरु द्रोणाचार्य जेव्हा स्वतः गुरुगृही राहून अध्ययन करत होते तेव्हा द्रुपद त्यांचा वर्गमित्र होता. मी जर पुढे राजा झालो तर तुला अर्ध राज्य देईन असं त्यानं द्रोणानं सांगितलं होतं. पुढे तो पांचालांचा राजा झाला. शिक्षण पूर्ण झाल्यावर द्रोण आपल्या आश्रमामध्ये दारिद्र्यात ऋषितुल्य जीवन जगत होते. त्यांचा पुत्र अश्वत्थाम्याला दूध देण्याची सुद्धा त्यांची परिस्थिती नव्हती. त्याची आई त्याला पीठ पाण्यात कालवून दूध म्हणून देत असे. बरोबरीची मुले त्याची थट्टा करू लागल्याचे पाहून द्रोणांचं मन पुत्रप्रेमानं विरघळलं व दारिद्र्य हे त्यांचं तेजस्वी ब्राह्मण्य अधपतित करण्यास कारणीभूत ठरलं. परोपसेवाम पापिष्ठाम नचकोरियम धनेप्सया. धनाच्या लोभाने मी दुसऱ्याची सेवा करणार नाही, कारण ते कर्म पापदायक आहे असं मानून ते द्रुपदाकडे गेले व त्यांनी जे वचन दिले होते त्याप्रमाणे अर्धे राज्य मागू लागले. तेव्हा साम्याधी सख्यम भवती नय धनाढ्य सखाढ्यस्य ना विद्वान विदुष सखा. समान गोष्टी असतील तरच मित्रता होते. श्रीमंत व गरीब मनुष्य किंवा विद्वान व मूर्ख यांच्यात मैत्री होऊ शकत नाही असं सांगून द्रुपदानं त्या गोष्टीला नकार दिला. शेवटी द्रोण कौरव राजसत्तेत कौरवांचे गुरु म्हणून सेवेत रुजू झाले. आता ते राजसत्तेचे आश्रित झाले होते. पुढे त्यांनी अर्जुनामार्फत द्रुपदाला हरवून आपल्या अपमानाचा वचपाही काढला होता. राजसत्तेचे आश्रित झाल्यावर त्या राजसत्तेचे अन्याय्य निर्णय सुद्धा द्रोणांना मान्य करावे लागले होते. द्रौपदीची विटंबना आपल्या डोळ्यांनी त्यांनी पाहिली होती. त्यांना ती थांबवता आली नाही. कौरवांच्या विनाशाची प्रतिज्ञा करून पांडव वनवासात गेल्यावर घाबरलेल्या दुर्योधनादींनी द्रोणांचा आश्रय घेतला. आपल्या संरक्षणाची त्यांना विनंती केली. तेव्हा त्यांनी धृतराष्ट्रपुत्रांचे यथाशक्ती संरक्षण करीन असं वचन दिलं. भीष्म पर्वाच्या प्रारंभी अर्थस्य पुरुषो दासः हे उद्गार द्रोणांचं अधपतित्वच दर्शवतात. पण असा इतिहास असताना ज्ञानेश्वर माऊली द्रोणांचे अनेक विशेषणांनी गुणगान करतात. त्यामागे ज्ञानदेवांची भूमिका काय असावी? द्रोणाचार्यांचं वर्णन करताना ते अर्जुनाच्या पातळीवरून त्यांचं वर्णन करत आहेत. ते कौरव राजसत्तेचे मेंढे असले तरी त्यांचं अर्जुन प्रेमही ध्यानात घेण्यासारखं आहे. अर्जुनापेक्षा कोणीही श्रेष्ठ धनुर्धर असू नये म्हणून त्यांनी एकलव्याचा अंगठा सुद्धा गुरुदक्षिणा म्हणून मागितलेला होता. अर्जुनाला त्यांच्या या प्रेमाची जाणीव आहे. ते लक्षात घेऊनच त्यांनी अर्जुनाच्या भूमिकेतून द्रोणाचार्यांचं वर्णन केलेलं आहे. दुसरी गोष्ट म्हणजे ज्ञानदेवांचे गुरुप्रेम जाज्वल्य आहे. गुरुन हत्वा ही महानुभावान हा चरण आल्याबरोबर त्यांना आपले गुरु निवृत्तीनाथ दिसू लागले. तेव्हा त्या वर्णनातून ते आपल्या गुरूंचेही वर्णन करत आहेत. पुढे अनेक ठिकाणी त्यांनी गुरु गौरव स्तोत्र गायलेले. गुरूंचं वर्णन करताना ते अतिशय भावविभल होतात असं दिसून येतं. आता अर्जुन श्रीकृष्णांना शरण जाणार आहे व योग्य मार्ग सांगण्याविषयी विनंती करणार आहे. तो भाग आपण उद्या पाहू.